हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती देण्यासाठी आहे. यामधील कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा खरेदी विक्रीची शिफारस नाही. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही आणि सर्व गुंतवणुका या बाजार जोखीमेच्या अधीन असतात. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार किंवा पात्र तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या नफा आणि तोट्यासाठी हा चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही. जेव्हा आपण संपत्ती निर्माण किंवा वेल्थ बिल्डिंगचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर दोनच मोठे दिग्गज उभे राहतात. एक म्हणजे रिअल इस्टेट आणि दुसरे म्हणजे इक्विटी म्हणजे शेअर बाजार. भारतीय घरांमध्ये पिढ्यानपिढ्या एकच चर्चा चालते आहे, की जमीन घेतली की पैसा माझा सुरक्षित राहतो. आणि दुसरी त्याची बाजू असते, की शेअर्समध्ये पैसे लावले ना, की श्रीमंती फार लवकर येते. माझ्या माझ्या पिढ्यांच्या लोकांमध्ये. ही केवळ गुंतवणूक नाही, तर एक न संपणारा संघर्ष आहे. इनफॅक्ट मला जर तुम्ही विचाराल ना, तर हे गुंतवणुकीच्या क्षेत्रांमधल्या 2 थॉट पॅटर्न किंवा 2 थिंकिंग स्कूलमधली एक लढाई आहे. पण आजच्या जगात मग तो भारतीय गुंतवणूकदार असो किंवा जागतिक स्तरावर विचार करणारा ग्लोबल इन्व्हेस्टर असो, फक्त एकाच पर्यायावर गुंतवणूक तुमची अवलंबून ठेवणं हे धोक्याचं ठरू शकतं किंवा ते धोक्याचंच असतं. सोन्याची चमक, फिक्स्ड इन्कमची सुरक्षा, भारत सरकारचे बॉन्ड्स, कमॉडिटी किंवा इतर काही. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण या महायुद्धाचा अगदी सखोल आढावा घेणार आहोत आणि बघणार आहोत, की नेमके हे 4 ॲसेट क्लासेस रिअल इस्टेट खरंच तुम्हाला परतावा मिळतो का? तुम्हाला मिळणारं भाडं योग्य असतं का? टिम्बरलँड किंवा फार्मलँडच्या याच्यामध्ये अधिक काही असतं का? नेमकं आहे काय हे? इक्विटीमध्ये कंपाउंडिंगची जादू नेमकी चालते कशी? शेअर्स अगदी 1-1 दिवसामध्ये 4-4, 5-5% रिटर्न देतात. म्हणजे नेमकं काय होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा पोर्टफोलिओचा मिक्स कसा असावा, तो कसा ठरतो, नेमकं काय योग्य आहे? जर तुम्हालाही तुमच्या कष्टाच्या पैशातून मोठी संपत्ती उभी करायची असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवात करूया. मी आशुतोष टिळक, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, पुण्याच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून मी केलेलं आहे. माझं MBA मी पूर्ण केलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. त्याच्यानंतर सिम्बायोसिस कॉलेजमधून माझं फिनटेकच्या विषयातला माझा कोर्स मी पूर्ण केला. हे सगळं झालं आणि त्याच्यामध्ये मी एक 10 वर्ष 12 वर्षाचा जो एक ब्लॉग लिहिण्याचा माझा जो अनुभव आहे, त्याने मला अनेक साऱ्या गोष्टी शिकवल्या. त्याने मला हे शिकवलं की या जगामध्ये काही कंपन्या असतात आणि त्या कंपन्यांचं कामकाज जसं चालतं तसं त्या कंपन्यांचे शेअर चालतात. माझ्या शिक्षणाने मला इक्विटीच्या बाबतीमधली भरपूर माहिती दिली. म्हणून ज्या वेळेला मी शेअर बाजाराचा विचार करत होतो, त्यावेळेला मला कंटिन्यू इक्विटी, शेअर्स, काही प्रमाणात म्युच्युअल फंड दिसायला लागले. पण ज्या वेळेला मी माझ्या अभ्यासासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी गुंतवणुकीची माध्यमं, गुंतवणुकीची साधनं म्हणून विचारायला किंवा शोधायला जायचो किंवा आजही जातो, एक नाव मला कायम असं थोडंसं आश्चर्यचकित करून टाकतं, की हे कसं काय, हे काय? ते आहे कमर्शियल रिअल इस्टेट किंवा रेसिडेन्शियल रिअल इस्टेट. मी अगदी खरं सांगतो, रिअल इस्टेटचा मला स्वतःला काही फारसा अनुभव नाही, पण मला हे हायलाईट करावं लागेल की माझ्या वडिलांच्या वडिलांनी खूप मोठी प्रॉपर्टी जमा केली होती. माझ्या वडिलांच्या वडिलांची खूप मोठी प्रॉपर्टी होती, जमीन होती, प्लॉट होते त्यांच्या नावावर, श्रीमंत माणसं होती. पण माझ्या आईच्या साईडला ज्यांच्याशी माझा बऱ्यापैकी संबंध आला, माझा संपर्क सगळा लहानपणापासून त्यांच्याबरोबर होता. आम्ही भाड्याच्या घरात राहिलो. स्वतःचं घर आम्ही बऱ्यापैकी उशिरा घेतलं. त्यामुळे ज्या वेळेला मी माझं ब्लॉग लिहायला बसतो ना, आजही आमच्या वित्तशास्त्रामध्ये किंवा फायनान्समध्ये एक कंटिन्यू चालत असलेली झुंज आहे, भांडण आहे की घर भाड्याने घ्यायचं का घर विकत घ्यायचं. आणि ह्या एकूणच सगळ्या व्हिडिओसाठी तयारी करत असताना मी काही व्हिडिओ शोधायला बसलो होतो. मी काही इंटरनेटवर अभ्यास करत होतो, काही इतर पॉईंट ऑफ व्ह्यू माझे मी शोधत होतो. त्यावेळेला काही गोष्टी हायलाईट झाल्या.
त्यातलं पहिलं की सगळीकडे सगळ्यांचं असं म्हणणं नाही आहे की घर हे भाड्यानेच घेतलं पाहिजे. एक गोष्ट हायलाईट करावी लागेल की माझ्या फायनान्सच्या पहिल्या शिक्षक मृगाक्षी राजहंस मॅडम यांनी आम्हाला बॅलन्स शीट शिकवताना एक वाक्य अगदी हायलाईट करवलं होतं आणि त्या वाक्याचं एक्सप्लेनेशन मला म्हणावं लागेल की त्या वाक्याचं एक्सप्लेनेशन एक 10 मिनिटं तरी त्यांनी आम्हाला दिलं होतं. मला आजही आठवतं. त्यांचं म्हणणं होतं की कुठल्याही कंपनीच्या बॅलन्स शीटची ताकद ही 2 गोष्टींवर असते: लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. तुम्ही म्हणणार असं कसं? का? तुमचे पेटंट्स असतात लॉंग टर्म, पण त्याला एक लिमिट असतं. तुमचा कारखाना पाडून वगैरे करता येतो. मशिनरीचं एक स्ट्रेंथ असते तुमची, जी काय तुमच्या घरामध्ये पण मशिनरी तुम्हाला एक स्ट्रेंथ देते. पण ज्या वेळेला तुम्ही लँड अँड बिल्डिंग ही तुमच्या स्वतःच्या मालकीची ठेवता, त्यावेळेला तुम्हाला एक त्रास हा कमी करावा लागतो. एका गोष्टीचा विचार तुम्हाला कमी करावा लागतो. तुमच्या डोक्याला होणारा एक त्रास कमी होतो. अगदी साध्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतो. घर भाड्याने घ्यायला तुम्ही गेलात तर हे अगदी मान्य आहे की पार 1 कोटीच्या किमतीचं घर तुम्हाला 30,000 40,000 मिळतं. पण ते घर कंटिन्यू तुमच्या नावावर राहतं का? नाही राहत. कॉन्ट्रॅक्ट संपला, हे झालं ते झालं, एका ठराविक कालाने मालकाने तुम्हाला बाहेर काढायचं ठरवलं, तुम्हाला पुढच्या गोष्टीची विचार करायला सुरुवात करावी लागते. आणि अनेक साऱ्या लोकांचं जे म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही घर घेता तेव्हा तुम्ही कर्ज घेता, कर्जाचं तुम्हाला एक व्याज मोठा काळ भरावं लागतं, त्याचं बर्डन उभं राहतं, हे होतं ते होतं. माझं म्हणणं आहे की ज्या वेळेला मी घर विकत घेतो माझ्या अर्ली इयर्समध्ये, त्यावेळेला मी कर्ज घेतो, माझ्या ॲक्टिव्ह इयरमध्ये ते कर्ज घेऊन मी फेडून टाकतो. माझ्या म्हातारपणामध्ये मला कोणी त्रास द्यायला येत नाही. माझ्या म्हातारपणामध्ये किंवा माझ्या एका रिटायरमेंटमध्ये, रिटायरमेंट आजकाल अर्ली रिटायरमेंट, हे रिटायरमेंट ते रिटायरमेंट, सगळ्यांचं म्हणणं असतं हे करा ते करा ते करा. माझं म्हणणं की या सिच्युएशनमध्ये तुम्हाला त्रास द्यायला कोणी येत नाही, तुमच्या डोक्यावर बसायला कोणी येत नाही. इथून जा तिथून जा, तुमचा स्वतःचा एक पत्ता उभा राहतो. कंपन्यांसाठी तर हे जरूर असतं, पण सामान्य माणसाच्या आयुष्यात पण हे असतं. आणि या स्थिर असलेल्या पत्त्याची किंमत नेमकी काय असते हे जर तुम्हाला खरं वाटत नसेल किंवा तुम्हाला जर खरंच बघायचं असेल तर मग कंपन्या त्यांचे HQ भाड्याने घेतात का खरेदी करतात, आणि जागा खरेदी करून त्यांचे HQ हेड ऑफिसेस अत्यंत सुंदर करण्याची किंमत काय असते, त्याच्यामध्ये भरपूर सारं भांडवल टाकायला का तयार असतात. म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की घर विकत घेणं म्हणजे भांडवल ट्रॅप करणं, मला मान्य आहे की घरासारख्या गोष्टी मी रिडेव्हलपमेंट किंवा याच्यामध्ये हे असतं ते असतं, याच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. रिपेअर करायचं असेल, भाड्याचं घर रिपेअर करायचं असेल, मालक विचार करतो हो, पण त्याला खर्च असा कितीचा येतो, काय येतो, घराची किंमत त्या काळात किती वाढलेली असते. एक उदाहरण की आम्ही एक घर पाहिलं आणि मी त्यावेळेला तरुण होतो, 80 लाख रुपयाचं असेल त्यावेळेला घर. मला माझ्या वडिलांनी सांगितलं घर फार सुंदर आहे, उत्तम याच्यात आहे, माझ्याकडे थोडाफार पैसा आहे, तुझ्याकडे नसेल तर डाऊन पेमेंटला मी पैसा भरतो, काही दिवस मी राहीन, तुला वाटलं तर चालला जाईल. त्यावेळेला मी विचार केला की काय कर्ज घ्यायचं, हे करायचं ते करायचं, अडकून का राहायचं. आणि काही जण एक जे विचार करतात की तुम्हाला आयुष्याची चाकरी करायची असेल, त्या घड्याला बँकांच्या घड्याला अडकून पडायचं असेल तर मग होम लोन घ्या, 30 वर्ष चालणारं, 20 वर्ष चालणारं. माझं म्हणणं अगदी मान्य. पण त्याच व्यक्तीने सांगितलं की जे घर एकेकाळी 80 लाखाला होतं ते घर परत एकदा मार्केटमध्ये आलं 3.25 कोटी रुपयाला. 80 लाख 3.25 कोटी कॅपिटल ॲप्रिसिएशन. तुम्ही म्हणताय आशुतोषचं डोकं फिरलंय, तो काही बरोबर फिरतोय. मला पण हे सांगायचं की जसं इक्विटीमध्ये कॅपिटल ॲप्रिसिएशन होतं तसं रिअल इस्टेटमध्ये पण कॅपिटल ॲप्रिसिएशन होतं. आत्ताच्या काळामध्ये हॉटेल आणि रिसॉर्ट्स बांधून किंवा काही बंगले भाड्याने देण्याचा एक जो प्रघात पडलेला आहे किंवा
मी काही बघतो काही ठिकाणी थंड हवेच्या जागी किंवा इतर काही सुट्ट्या घालवायच्या जागी असतात, काही रिसॉर्ट्स असतात आठवड्याच्या याला देऊन टाकलेले असतात. गोवा आयबीबोवर पण मी बघतो त्यावेळेला मला ते दिसतात. इतर काही याच्यामध्ये असतात. कॅश फ्लो तिथे जनरेट होऊ शकतो. काल का परवा मी याच व्हिडिओसाठी जेव्हा सर्च करायला बसलो तेव्हा एक नवीन प्रकार माझ्या असं लक्षात आला, लँड बँकिंगचा. लँड बँकिंग म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये तर आता कायदा आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर आहे, बाहेरचं मला माहीत नाही. शेतीची जमीन अशाच व्यक्तींना विकत घेता येते ज्यांच्या पूर्वजांमध्ये कोणीतरी शेतकरी होतं किंवा एक काहीतरी कागद जनरेट होऊ शकतो. कागदावर दिसू शकतं की सदरहू व्यक्ती ही शेतकऱ्याच्या वारसांपैकी एक आहे, हे दिसू शकतं. मान्य. मग समजा माझ्याकडे आहे, समजा कशाला माझ्या आईच्या साईडच्या लोकांकडे शेती होती, त्यांनी ती शेती सांभाळली होती, त्याच्यामुळे शोधता येईल. गंमत अशी की समजा माझ्या आईच्या नावाने किंवा माझ्या नावाने मी शेती विकत घेतली आणि त्याचे प्लॉट पाडले. शहराच्या बाहेर गेलो, प्लॉट पाडले, जमीन विकत घेतली, प्लॉट पाडले पुढे आणि चढ्या भावाने विकून टाकले. आणि याचे उदाहरणं मला पुण्यामध्ये ज्या वेळेला मी होतो त्यावेळेला आत्ता मुंबई पुणे रस्ता आहे त्या भागामध्ये बऱ्यापैकी अनुभवायला मिळाला. तुम्हाला वाटत असेल की हा पुण्याचे उदाहरणं का सांगतो, कारण एकदम साधं आहे. मी पुण्याच्या काळामध्ये भरपूर राहिलो, मला बेंगलोरची माहिती नाही आहे, मला हैदराबादची माहिती नाही आहे, मला मुंबईची माहिती नाही. मुंबईमध्ये असेल, डोंबिवलीमध्ये असेल, बोरिवलीच्या भागामध्ये एकेकाळी असेल, म्हणजे एकेकाळी जो काय म्हणजे आज जिथे ताज हॉटेल आहे तिथे जुने त्याचे स्केचिंग मी बघत होतो की काहीच नव्हतं, आणि मग ज्याला आज क्वीन्स नेकलेस म्हणतात तिथे झाडं बिडं होती, हे होतं ते होतं, हे असायची, जमीन रिकामी असायची, तिथे लोक विकत घ्यायचे, त्याच्यात बंगले बिंगले काहीतरी होते. हे ना हे असेल, म्हणजे मला त्याची आता उदाहरणं माहीत नाही, पण ज्या रिसेंट काळाची मी गोष्ट बोलतो आहे तिथे पुण्याचं मला हिस्ट्री माहिती आहे. जमीन आहे, हे होती ते होती, लोकांनी ती गावाच्या बऱ्यापैकी बाहेरची विकत घेतली, पुणं वाढत गेलं, काही लोकांनी ती विकून टाकली, संपलं. लँड बँकिंग, रिअल इस्टेट. आणि भारतामध्ये उदाहरण नाही आहे CMBS किंवा RMBS, कमर्शियल मॉर्गेज बॅक सिक्युरिटी किंवा रेसिडेन्शियल मॉर्गेज बॅक सिक्युरिटी. याला प्रकार साधारण असा करता येतो की ज्या वेळेला असे कोट्यावधी रुपयाचे व्यवहार होतात त्यावेळेला बऱ्यापैकी वेळेला बँकेचं कर्ज घेतलं जातं, बँकेच्या कर्जाच्या बळावर हे सगळे व्यवहार उभे राहत असतात. मग बँका काय करतात की 100, 200, 300, 500 अशी सिमिलर टाईपची कर्ज एकत्र करतात, 10 कोटी, 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी, 1000 कोटी, आणि मग त्याचे तुकडे पाडले जातात. 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, 250 रुपये, जे काय असेल तुकडे पाडायचे आणि मार्केटमध्ये विकायला उभं करायचं. तुम्ही जर एखादी मोठी कंपनी असाल तर तुम्हाला REITमध्ये गुंतवणूक करू शकता येते. तुम्ही अर्थात ब्लॅकस्टोनचे शेअर होल्डर असाल तर तुम्हाला ते करता येतं. ब्लॅकस्टोन इंडिया, हॉटेल विकत घेऊन त्याचं रिडेव्हलपमेंट करून भाड्याने देऊन हे करून ते करून ते फ्लिप करणं हा पण एक मार्ग असतो. किंवा अशा गोष्टी स्वतः चालवायला घ्यायच्या, भाड्याने द्यायच्या काही प्रमाणात, ज्याला ऑफिस स्पेस म्हणतात किंवा ज्याला थोडं वी वर्क मोठ्या प्रमाणावर हे घ्यायच्या, विकत पण नाही घ्यायच्या, भाड्याने द्यायच्या, भाड्याने घ्यायच्या मोठ्या बिल्डिंग्स आणि छोट्या 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 लोकांना भाड्याने द्यायच्या. क्युबिकल्स आहे, 2 लोकांचं आहे, 3 लोकांचं आहे, कुठेतरी 7 लोक बसू शकतील, एखादा मोठा टेबल टाकता येईल, असं काहीतरी. तुम्हाला जेवढ्याचं लागेल तेवढ्याच. तुम्हाला 1 दिवसाचं पाहिजे का? बिलकुल 1 दिवसाचं मिळेल तुम्हाला. 2 दिवसाचं ऑफिस पाहिजे का? 2 दिवसाचं ऑफिस मिळेल. आमचं काही नाही. आणि हे कामं करणाऱ्यांमध्ये मग एम्बसी ऑफिस पार्क दिसतो, माइंड स्पेस बिझनेस पार्क दिसतो, तुम्हाला ब्लॅकस्टोन इंडिया प्रायव्हेट नाही, आता ते लिस्टेड झाले आहेत, ब्लॅकस्टोन इंडिया आहे, म्हणजे माझ्याकडे त्यांचे शेअर आहेत. आणि या सगळ्यामध्ये मला हे माहीत आहे की भाडं भरपूर मोठं असतं. नाव जर योग्य असेल, चांगला एरिया असेल तर उत्तम रीतीने गुंतवणूक करता येते. आणि अजून एक प्रकार मी जो पाहिला, जो माझ्या स्वतःच्या अनुभवात आहे, की काही चांगला एरिया असतो एखाद्या शहरामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, तिथे जर एखादी बिल्डिंग उभी राहत असेल,
त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची, ते पुढे विकून टाकायचं, त्याच्यामधला एखादा फ्लॅट थोडाफार खिशामध्ये ठेवायचा, भाड्याने द्यायचा किंवा ऑफिसच्या स्पेसला लावायचा. हे पण मी पाहिलेलं आहे. हे माझ्या स्वतःच्या काही बघण्याच्या याच्यामधले आहेत उदाहरणं. रिअल इस्टेट देखील करू शकते. पुढच्या भागामध्ये पाहूया की सोनं, रिअल इस्टेट आणि इक्विटी किंवा अजून एखादा यांचा जर एक मी पोर्टफोलिओ करायचा प्रयत्न केला, की एक जर स्टँडर्ड गोष्टी मी काही करायचा प्रयत्न करवला, इतर काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करवला, तर वेल्थ जनरेशनसाठी मग या तिघांचं प्रोफाईल कसं तयार करायचं. आणि तुम्हाला मी गुंतवणुकीचे एवढे सगळे प्रकार पाहिले, ते पुढच्या भागामध्ये मी याला हायलाईट कर. वेल्थ क्रिएशन, ज्या वेळेला गुंतवणूक म्हणून मी या सगळ्याकडे जातो, त्यावेळेला या सगळ्याचा विचार कसा करायचा. मी गुंतवणूक म्हणल्यावर पहिली गोष्ट एक तर कळून टाकावी लागेल की तुमच्या राहण्यासाठी तुम्ही जे घर घेतलं आहे त्याला काढून बाहेर ठेवावं लागेल. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की तुमच्या स्वतःच्या राहण्यासाठी जे घर आहे, मी त्याला गुंतवणूक म्हणत नाहीये, ते तुमच्या डोक्यावर असलेलं छप्पर आहे. तुमच्यासाठी असेल, तुमच्या पूर्वीच्या पिढ्यांनी तुमच्याकडे दिलेलं असेल, तर तुम्ही तयार करून तुम्ही विकत घेऊन बांधून तुमच्या पुढच्या पिढ्यांना देणार असाल, जे काय असेल, हे गुंतवणूक नाही. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही त्याला म्हणत असाल की कॅपिटल अडकवून ठेवणं, हो की हे थोडंफार असं आहे. गुंतवणुकीच्या अर्थाने काय, गुंतवणुकीच्या अर्थाने मग रिअल इस्टेट आणि इक्विटी याचा प्रोफाईलचा पहिले मला विचार करावा लागेल. कारण माझ्या आधीच्या पिढ्या, ज्यांना मी लास्ट जनरेशन नाही म्हणणार, ज्यांना बेबी बूमर्स म्हणेन, माझ्या आई वडिलांच्या पिढ्यांमधली माणसं असतील आणि माझ्या पिढ्यांचे जेनझी असतील किंवा मिलेनियल्स असतील किंवा अजून जे AI यांना पहिलंच हातात मिळालेलं यंत्र म्हणजे AI होतं असं असलेल्या नवीन 2-3, 4-5 वर्षाच्या मुलांच्या पिढ्यांविषयी मी बोलतोय. या लोकांच्या नजरेमध्ये गुंतवणूक हा कंप्लीट दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बेबी बूमर्ससाठी, पूर्वीच्या पिढ्यांसाठी रिअल इस्टेट हा गुंतवणुकीचा एक मार्ग होता. त्यांना असं वाटत होतं की पैसा सुरक्षित राहणं हे गुंतवणूक करण्याचं एक मोठं गरजेचं महत्त्वाचं माध्यम आहे. पण मग अशा वेळेला ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला इक्विटी आणि रिअल इस्टेट दोघांचं प्रोफाईल वेगळं राहतं. इक्विटी चालते न्यूजच्या बळावर, जगाच्या या भागात काहीतरी झालं, त्या भागात काहीतरी झालं, तेलाचे भाव वाढले, याचा भाव वाढला, त्याचा भाव कमी झाला, महिन्याभरामध्ये 20% वेड्यासारखी दौडत फिरणारी ग्रोथ देतात. पण मग ज्यांना त्या गुंतवणुकीमधून कॅश फ्लो जन्माला घालायचा असतो, अशी माणसं इक्विटीकडे जाताना मग थोडं डिफिकल्टी यायला लागतं. देर आर सम थिंग्स, देर आर सम शेअर्स, देर आर सम कंपनीज विच कॅन गिव्ह यू अ गुड डिव्हिडंड, अ गुड कॅश फ्लो, आय कॅन टेल. पण ज्या वेळेला मी या कंपन्यांकडे बघायला सुरुवात करतो त्यावेळेला त्या कंपन्या इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली रिअल इस्टेटशी जोडलेल्या सापडायला लागतात. तो 1% डिव्हिडंड येईल जी माणसं अगदी गंमत म्हणून घेऊन फिरतात, जिथे ॲश्युरन्स असतो की डिव्हिडंड मिळतो आहे, अशा कंपन्यांसाठी डिव्हिडंड मिळणं हा मिळतो. पण त्यांचं इनडायरेक्ट डायरेक्ट कनेक्शन हे मग रिअल इस्टेटशी सापडतं. वेअर ॲज रिअल इस्टेट तुम्हाला महिन्याभरात 20%चं दाणकन ग्रोथ दाखवणार नाहीत, पण ते तुम्हाला कॅश फ्लो जरूर देऊन जातील. कॅपिटल ॲप्रिसिएशन असं करणारं दाखवतील तुम्हाला. वेअर ॲज इक्विटी थोडं असं जाईल, मग थोडं असं दौडेल, सपाट चालेल, थोडंफार वरती खालती इकडं तिकडं माकडासारख्या उड्या मारणं. म्हणजे कुठेही वाचलं होतं की इक्विटी म्हणजे माकड आहे, त्याचं डोकं ठिकाणावर असेल तर ते फार उत्तम रिटर्न दाखवतं. चुकीच्या माकडाच्या पाठीवर बसलात तर ते तुम्हाला जमिनीवर ठेवतं, झाडावरून सरळ जमिनीवर येतं, तासभर झाडावर बसून राहतं, ते तुम्हाला अजून वर नाही नेत. पण व्हेअर ॲज शांतपणे चालणारा हत्ती म्हणजे रिअल इस्टेट. कॅश फ्लो पाहिजे मिळून जाईल, जेवण खाण पाहिजे आनंदाने मिळून जाईल, हे अनेकांच्या खिशात असतं. कॅश फ्लो पाहिजे असेल त्याच्याकडे यावं लागतं, स्लो ग्रोथ पाहिजे असेल, स्टडी ग्रोथ पाहिजे असेल त्याच्यामध्ये येतं. आजकाल तर हायब्रिड म्हणजे फायनान्शियल इंजिनिअरिंग हा एक शब्द होता ज्याचा वापर मी माझ्या एकेकाळच्या ब्लॉगमध्ये भरपूर केला होता. त्या फायनान्शियल इंजिनिअरिंग पायी अनेक सारे हायब्रिड रिअल इस्टेटचे
इन्व्हेस्टमेंट सोर्सेस अगदी भरपूर सापडतात बरं का तुम्हाला. RMBS, CMBS सापडतं, त्याच्यानंतर REIT सापडतं, इन्व्हिट सापडतं, या रिअल इस्टेटच्या याच्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या सापडतात. त्यातल्या काही जण इनडायरेक्टली बॉन्डमध्ये गुंतवणूक करून बसलेले असतात. रिअल गोल्ड, फिक्स्ड इन्कम आणि इतरही काही. या सगळ्यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला मग मी अभ्यास करायला सुरुवात करतो, मग याला वेल्थ क्रिएशन साठी कसं वापरायचं, की हे सगळं कशा नजरेने बघायचं. रिटायरमेंट येतं, तुमच्या मुलाचं हायर एज्युकेशन येतं, मुलाचं मुलीचं जे काय असेल हायर एज्युकेशन येतं, लग्न याच्यामध्ये येतं, 2 किंवा 3 वर्षाची झाली, कुठेतरी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली, हे केलं ते केलं ते केलं. अशा याच्यामध्ये हे 4 ॲसेट क्लासेस काय करू शकतात याचा एक बारीकसा का असेना आपल्याला विचार हा करावा लागणार. मग या प्रत्येक 4 भागांसाठी ज्या वेळेला मी कॅपिटल ॲलोकेशन, ॲसेट ॲलोकेशन करायचं म्हणेन, की कुठल्या ॲसेटला किती कॅपिटल ॲलोकेट करायचं, ॲसेट ॲलोकेशन, कॅपिटल ॲलोकेशन जे काय तुम्हाला म्हणायचं, किंवा इक्विटीमध्ये किती, सोन्यामध्ये किती, फिक्स्ड इन्कममध्ये किती, इतरांमध्ये किती, सगळं रिअल इस्टेटमध्ये किती, जमीनच घ्यायची का अजून काही करायचं का, एखादा स्पेशल टाईप ऑफ इक्विटी करायचा का. मी थोडं माझं डोकं लावलं आणि या 4 सेगमेंटमध्ये जे तुकडे पडले होते त्या तुकड्यांना माझ्यासाठी आता कोअर झालेल्या 4 ॲसेट ॲलोकेशनमध्ये जर करायचं असेल तर मला काय सापडतं. पहिला, सेफ्टी बकेट, जी आपण अगदी पहिली होती 0 ते 2 वर्ष, 2-2.5 वर्षाच्या आसपासचा आपण पहिला टाइम बघितला होता सेफ्टी. या सेफ्टीसाठी असं आहे, यू कॅन नॉट अफोर्ड इवन 1% ऑफ ड्रॉप इन व्हॅल्यू. इमर्जन्सी फंडासाठी मला ठेवावंच लागणार आहे ना. मला जर इन्शुरन्स माझ्या घराचा, माझ्या याचा त्याचा करायचा असेल आणि त्या इन्शुरन्सचं प्रीमियम जर मला भरायचं असेल 40,000, पण माझं रिटायरमेंट, माझी सॅलरी ही जर 40,000 नसेल तर माझ्या महिन्याचा गोष्टी गडबडू शकतात आणि मग त्याची काळजी घ्यायला मला इक्विटी नाही लागणार आहे. देअर इज लिटरली नो नीड ऑफ इक्विटी. म्हणून 0 इक्विटी. गोल्ड 5%, पण त्याच्यामध्ये पण गोल्ड ETF, म्युच्युअल फंड. कारण ही माणसं योग्य वेळेला गोल्ड विकत घेतात, योग्य वेळेला गोल्ड विकून टाकतात. योग्य वेळेला तुम्हाला जर पाहिजे असेल तर या गोल्ड ETF मधल्या युनिट मधून तुम्हाला जर पाहिजे असेल तर सोन्याचे दागिने पण घेता येतात. काही जण देतात ते. आणि म्हणून अशा सिच्युएशनमध्ये गोल्ड ETF जास्त महत्वाचा ठरतो. फिक्स्ड इन्कम 90%, पण त्या 90%मध्ये मी थोडं कतरलंय. माझा स्वतःचा अभ्यास स्मॉल फायनान्स बँकांवरती आहे आणि म्हणून माझ्या लक्षात आहे की शिवालिक स्मॉल फायनान्स बँक आणि ट्रिनिटी स्मॉल फायनान्स बँक किंवा सूर्योदया स्मॉल फायनान्स बँक ही माणसं फार उत्तम दर्जाचं रिटर्न पर सेव्हिंग अकाउंटवर पण देतात महाराजा. कॅश फ्लो दर महिन्याच्या शेवटाला पण देतात. AU पण चांगला रिटर्न देते स्मॉल फायनान्स बँक. सेव्हिंग अकाउंटमध्ये डिमांड डिपॉझिट 100 रुपये असेल तर त्याच्यामधला 40 रुपये हे या स्मॉल फायनान्स बँकांच्या इमिजिएट ॲक्सेससाठी सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवून टाकायचे. 30% FD मध्ये ठेवायचे. कुठल्याही हाय रेटेड बँकांमध्ये, पार तुम्हाला कोटक बँकेच्या याच्यामध्ये ठेवायचं असेल तर आनंदाने ठेवा, किंवा SBIच्या एखाद्या याच्यामध्ये ठेवायचे असतील तर ठेवा. कारण तिकडे तुम्ही रिस्क घेत आहात, इकडे तुमची रिस्क थोडीशी कमी होऊ देत. आणि गव्हर्नमेंट बॉन्ड रिमेनिंगच्या 20-25% तुम्हाला जर वापरायचे असतील तर तुम्ही T-बिल्स, सरकारचे T-बिल्स, RBIचं एक ॲप आहे ज्याच्यामधून तुम्ही सरकारच्या ट्रेजरी बिल्समध्ये, बॉन्ड्समध्ये सरकारच्या याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. लिक्विडिटी ॲट अ हायेस्ट सिक्युरिटी, सेफ्टी कंटिन्यू झाली. रिअल इस्टेट जर तुम्हाला पाहिजे असेल, हाय लिक्विड REITs, मला असं वाटतं ज्यांना खरंच करण्याची इच्छाच असेल की नाही केलंच पाहिजे, ब्लॅकस्टोन इंडिया लिक्विड आहे मोठ्या प्रमाणावर, पण अशा याच्यामध्ये REIT पण नको. शक्यतो आपण इक्विटीच्या मार्गाला जात नाही, आपण एक्सचेंजच्या मार्गाला या सेगमेंटसाठी जात नाहीये. सेगमेंट दुर्लक्षितच राहिलं पाहिजे. सरकारचे बॉन्ड हे योग्य करू शकतात, किंवा तुम्हाला जर FD मध्ये जास्त पैसा ठेवायचा तर तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. भाग नंबर 2, बकेट नंबर 2, सेगमेंट नंबर 2 तुम्हाला काय समजायचं समजा. माइलस्टोन, हाऊस डाऊन पेमेंट असेल, कार खरेदीच्या याच्यामध्ये इक्विटी 10%, पण लार्ज कॅप इक्विटी. मिड साईज इक्विटी याच्यामध्ये मिड कॅप मिड साईज इक्विटी 10%, लार्ज कॅप इक्विटी 20% फॉर एक्स्ट्रा किक. आणि जर तुम्हाला फारच इच्छा असेल आणि तुमचं ॲक्सेसिबल असेल
तर इंटरनॅशनल इक्विटीमधले काही अत्यंत रिस्पेक्टेड नावं, त्यांच्याकडे पण छोटे काही अनप्रेडिक्टेबल नाचत फिरणारी माकडं असतात. त्या माकडांकडे आपल्याला जायचं नाही. लेट्स नॉट गो देअर. साधा भाषा. 20% लार्ज कॅप, 10% मिड साईज इक्विटी, गोल्ड, सॉवेरियन गोल्ड बॉन्ड, सरकारचे गोल्ड बॉन्ड आत्ताही कदाचित असतील असं मला वाटतं. 8 वर्षाची साधारण मॅच्युरिटी असते, ती घेऊन ठेवा. थोड्याफार याच्यामध्ये कुठेतरी त्याला उपयोगाला येतं. आणि फिक्स्ड इन्कम रिमेनिंग पार्टमध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड जर तुम्हाला आवडत असतील तर गव्हर्नमेंट बॉन्ड, पण ते स्टेट डेव्हलपमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचे बॉन्ड असतात. त्याच्यानंतर काही स्टेट डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपन्यांचे बॉन्ड असतात. त्याच्यानंतर राज्य सरकारच्या काही लोकांचे बॉन्ड असतात की जे उत्तम रिटर्न देतात. अशा लोकांसाठी त्यातला एक 30% भाग. फिक्स्ड इन्कम, त्याच्यामधला प्रायव्हेट कंपन्यांच्या बॉन्डसाठी 20%, ए किंवा AA रेटेड सरकारच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या लोकांसाठी 30%, असे झाले टोटल सरकारचे 50%. जर तुमची इच्छाच असेल तर फ्रॅक्शनल ओनरशिप इन कमर्शियल प्रॉपर्टीज, की जिथे जर तुम्हाला रेसिडेन्शियल REITs असेल, ब्लॅकस्टोन नाही म्हणणार, याचं थोडंसं आय थिंक नेक्सस रिअल इस्टेट आहे का एम्बसी ऑफिस पार्क आहे हे बघावं लागेल. या दोघांपैकी काहीतरी एक होईल अशी गुंतवणूक. तिसरा, ग्रोथ, लाईफस्टाईल अँड ग्रोथ. थोड्याफार प्रमाणावर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी, तुमच्या मुलाच्या लग्नासाठी तुम्हाला करायचं असेल, कंपाऊंडिंग इज युअर बेस्ट फ्रेंड हिअर. इथे इक्विटी 60%, लार्ज, त्याच्या 60%मधलं 25% हे लार्ज कॅप फाउंडेशन. मोठ्या प्रमाणात तुम्हाला जर जायचं असेल तर म्युच्युअल फंड किंवा निफ्टी बीज सारख्या काही गोष्टी याच्यामध्ये येतात. मिड अँड स्मॉल कॅप 25%, कॅप्चर इंडिया ग्रोथ स्टोरी, काही जणांचं म्हणण्याच्यामध्ये कन्झम्पशन किंवा सेक्टॉरल फंड जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर मी त्याच्यासाठी हो म्हणतो. आणि इंटरनॅशनल इक्विटी 5 ते 10%, तुमची इच्छा, म्हणजे तुम्हाला काय असेल आहे. मोतीलाल ओसवाल नाही, काही जण इंटरनॅशनल इक्विटीचे पण म्युच्युअल फंड देतात किंवा फंड ऑफ फंड देतात, ते तुम्ही करू शकता. रिअल इस्टेट 10%, म्युच्युअल फंड्सवर डायव्हर्सिफाईड कमर्शियल REITs तुमची इच्छा असेल तर 10%. कॅश फ्लो मिळतो म्हणून, आणि हा कॅश फ्लो अनेक वेळेला तुमचं इक्विटीमधली गुंतवणूक वाढवायला किंवा फिक्स्ड इन्कममधली गुंतवणूक कॅप्चर करून इंटरेस्ट रेट लॉक्ड इन करायला उपयोगाला येऊ शकतो. रिअल इस्टेटची गंमत हीच असते की रिअल इस्टेट तुम्हाला अनेक वेळेला टॅक्सचं बेनिफिट पण देऊन जातात. म्हणजे आणि पुढचा बकेट आहे फ्रीडम, रिटायरमेंट आणि जनरेशनल वेल्थ. फायर, आणि फायरमध्ये इथे शॉर्ट टर्म क्रॅशला तुम्ही इग्नोर करू शकता. शॉर्ट टर्म तुमचा क्रॅश झाला, हे झालं ते झालं, होऊ शकतं. स्मॉल कॅप इक्विटी 20%, मिड साईज अँड लार्ज कॅप 40%. इंटरनॅशनल इक्विटी ठेवायची असेल तर 5 ते 15% दरम्यान तुमची इच्छा. गोल्ड 5%ला लिमिट करा. आणि या इंटरनॅशनल इक्विटीमधला 5 ते 15%चा म्हणजे बघा, इंटरनॅशनल इक्विटी प्लस फिक्स्ड इन्कम ह्याचं सेगमेंट हे साधारण झालं आहे 20%. त्यातला किती पार्ट तुम्ही इंटरनॅशनल इक्विटीला देता, रिमेनिंग पार्ट 20% मधला रिमेनिंग पार्ट हा फिक्स्ड इन्कमला द्या. पण त्याला मिनिमम साईडलाच ठेवा असं माझं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट बॉन्ड वगैरेच्या साईडला तो कामाला येतो लॉक्ड इन करायला. म्हणजे या सेगमेंटमध्ये, या पार्टमध्ये, या बकेटमध्ये हा जो एक हिस्सा आहे 4 याच्यामधला, याच्यामध्ये तुम्हाला लॉक्ड इन करावं लागतं. इंटरेस्ट रेट जर चांगले अवेलेबल असतील तर ते करण्यासाठी, म्हणून फिक्स्ड इन्कम. आणि म्हणून मी याला व्हेरिएबल ठेवलेला आहे की तुम्हाला जर वाटलं चांगला इंटरेस्ट रेट मिळतो आहे तर इंटरनॅशनल इक्विटीकडे का जा. इंटरनॅशनल इक्विटीपेक्षा जर मला फिक्स्ड इन्कम माझ्या देशात याच्यामध्ये मिळत असेल तर मी त्यांच्याकडे जाईन ना. रिअल इस्टेट, पण तुम्हाला जर असं वाटलं की ओ माय गॉड, आहेत माझ्याकडे थोडे लाखभर, 10, 15, 20 लाख रुपये, मी या दोघांकडे पण जात नाही, मी एक काम करतो, मी रिअल इस्टेटमध्ये जातो, फिजिकल रिअल इस्टेट जातो, प्लॉटमध्ये गुंतवतो, अपार्टमेंटमध्ये गुंतवतो, एखादा फ्लॅट घेऊन ठेवतो, कुठे कोणीतरी प्लॉट पडण्याच्या तयारीत बसलं आहे, त्याच्या शेतामध्ये मी थोडीशी गुंतवणूक करून घेतली, प्लॉटमध्ये थोडाफार पैसा माझ्या खिशात येऊन गेला. कमर्शियल रिअल इस्टेट कोणी जर करत असेल, 4 जण येऊन कोणीतरी एखाद्या करत असेल, त्याच्यामधलं उत्पन्न 4 जणांना वाटून घ्यायचं, तुमची इच्छा. इथे इंटरनॅशनल इक्विटीचा समावेश थोडासा डाऊन साईज झाला तरी चालतो, एवढंच माझा म्हणण्याचा अर्थ आहे. आणि हे ज्या वेळेला मग तुम्ही तयार कराल त्यावेळेला मला असं वाटतं
की तुमचा पोर्टफोलिओ हा भविष्यासाठी तयार झालेला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.